सुपर ओव्हरचे सामने आपण पाहिले आणि त्या सुपर ओव्हरच्या सामन्यामध्ये एक सुपर ओव्हरचा सामना झाला होता भारत महाराष्ट्र संघाचा त्यावेळी ठरला होता मयूर परत पुढे निश्चितच तोच मयूर परत या सामन्यामध्ये खेळताना देखील पाहायला मिळतो पण चेंडू ते काय केलंय सूरज परत आणि ओंकार डोईफोडे ही जोडी आहे आणि निश्चितच या जोडीवर पूर्णपणे नजर असतील सर्वांच्या कारण जर ही जोडी व्यवस्थित चालली ना तर पिंजोळ संघाची जी नौका आहे ती सोडणे जाईल निश्चितच त्यांची गाडी सुस्तात वापरदार रस काळजीवर नजर असते मात्र त्यांना जादूगर आहे विलास गाबडे पहिले षटक घेऊन आलाय आतापर्यंत 3 चेंडू झाले 3 धावा धाडताना निश्चितच इकॉनॉमिकल स्कूलसाठी ओळखला जातो आपल्या फिरकीसाठी ओळखला जातो लोकांची जादू या फायनलच्या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळू शकते विलास गाबडे याच्याकडून अंतिम रजनी आणि अंतिम रजनीतील दुसरा कार्यक्रम फायनलचा सामना किती बडबडलो मग जोरात पुश केला जातोय चेंडू जोराने वेगाने मारण्याचा प्रयत्न आणि तो वेगात पुश केला जातोय प्रत्येक चेंडूवर एकेरी धावण्याची फायनलच्या सामन्याच्यामुळे जोडपर सर्व खेळाडूंवर आहे दोन्ही संघांवर आहे प्रेशर आहे फायनलच्या निश्चितच प्रेशरमध्ये देखील सुद्धा घडू शकतात मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं मात्र जो खेळाडू 5 चेंडू झाले 5 धावा धावतात जो खेळाडूंना आपलं सर्वोत्तम त्याचा संघ मात्र सेमी फायनलमध्ये दाखल होईल आणि आपण मागच्या सामन्यात पाहिलं नाना परत विरोध ठरला आहे नाना परतने केलेली ती फलंदाजी अप्रतिम फलंदाजी आणि यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण झालं अमृतदार याच्यामुळे शतकी सांगत होते 6 धावा धावतात पहिलं षटक समाप्त झालं व्यवस्थित चांगला खेळ करायला निश्चितच तुमच्या मेहनती जी लागते म्हणजे 100% रन प्राप्ती करणं गरजेचं आहे दुसरं षटक ट्रिपल ओव्हर 10 धावा जवळ अनिवार्य मयूर परत येतोय शेवटच्या सामन्याचा हिरो सुपर ओव्हरचा हिरो झाला असता सूरज परत आघाडी पाठवता आलं असतं मात्र चूक झाली लागेल दिला असतं कारण फायनलचा सामना आहे छोट्या छोट्या चुका देखील मोठा आघात करू शकतात पुन्हा एकदा एकेरी घाट आली निश्चितच आता मात्र 4 चेंडू आणि 4 चेंडूवर 9 धावा कंपल्सरी कराव्या लागतील तर प्लस 2 धावा मिळतील पुन्हा शेवटच्या 2 धावा येतील मात्र झाल्या त्यातून मायनस होतील त्यातून तोटा झाले आणि निश्चितच जर फायदा करायचा असेल ना तर फलंदाजीची क्षमता दाखवणं गरजेचं आहे म्हणून परत काम करतोय म्हणून परत संपूर्ण संघाची जबाबदारी घेऊन ठेवतोय पुन्हा आतापर्यंत 4 चेंडू झाले ट्रिपल ओव्हरची आणि त्या ट्रिपल ओव्हरमध्ये 4 चेंडूंपैकी 3 चेंडू हे निर्धार घडले गेले एकच धार जास्त करतो शेवटच्या 2 चेंडूंवर तब्बल 9 धावा आता मात्र आव्हान मोठं आहे पुन्हा एकदा चांगलं प्रेशर आणि समीर चव्हाणकडे यांनी सांगितलं होतं चांगलं चालू होण्यापूर्वी क्षेत्ररक्षकांनी जर जोर लावला नसता तर फलंदाजांना कुठेतरी कठीण परिस्थितीचा सामना करा फलंदाज निश्चितच ही कठीण परिस्थिती बंदा सुतरची संघासमोर उभी येऊन टाकली तर 5 चेंडू जर दुसऱ्या षटकातील 8 धावा धावफलकावर आणि निश्चितच फायनल गोल होण्याचा देखील तो धोका संभाव्य धोका आहे आणि यावेळी देखील 2 धावा मिळतील केवळ आणि केवळ या ट्रिपल एस ओव्हरमध्ये 4 रन झाला तर सगळ्यांनी गोलंदाजी म्हणून त्याच्यावर पाहायला मिळाली पुनर्विचा रस्ता दाखवणं गरजेचं आहे शेवटचं षटक पुन्हा एकदा हरिचरण एक्सप्रेसचा अनुभव संपन्न भाऊ गावडे या मैदानावर अनेक वर्षांचा अनुभव आहे भाऊला खेळण्याचा निश्चित प्रेशर आला होता दुसऱ्या षटक 4 जणांचं त्यातीलही 2 धावा कट झाल्या
टॅक्स घेऊनही 5 चेंडू आहेत आणि निश्चितच भाऊ आपला अनुभव आहे ना तो दाखवतोय अनुभव संपन्न गोलंदाजी करतोय भावार्थ सेवन माणसेवरी संघाची ही गाडी मात्र सुसाट वेगाने पळते असे माहिती आले निश्चितच 5 चेंडूंचा शिल्लक आहे 5 चेंडूंवर संघर्ष करावा लागेल 5 चेंडूंवर पूर्णपणे मेहनत करावी लागेल जिंदगी का रास्ता आसान नहीं होता बिना मेहनत के कोई मोहताज नहीं होता जब तक न पड़े हथौड़े के घाव भरघोस पत्थर भी भगवान नहीं होता निश्चितच आपल्याला जर साध्य करायचं असेल ना तर मेहनत करणं गरजेचं आहे घाम घालणं गरजेचं आहे कारण कोणतीही गोष्ट सहजरित्या साध्य होत नाही ती प्राप्त करण्यासाठी ना कष्ट मेहनत गरजेची असते कर्णाचा चेंडू त्या चेंडू आलाय म्हटल्याशिवाय अतिरिक्त काही घेण्याचा प्रयत्न झाला होता अनियंत्रित मारायचं मात्र पाहायला मिळतो धावकडून 12 भागा धावपळीच्यावर झालं निश्चितच 3 चेंडू झाले 12 भागा कंट्रोल करायला लागेल भाऊ देखील एक गाजलेलं नाव आहे भलयांकित नाव आहे इतिहास घडवणाऱ्या खेळाडूंमध्ये भाऊची गणना केली जाते आणि भाऊवर देखील ते प्रेशर पाहायला क्रिकेटच्या पटलावरील आत्महत्या जलसंवर्धन त्या स्वरूपात सूरज तुला मात्र आता ती जबाबदारी घ्यावी लागेल शेवटच्या 2 चेंडूंसाठी आत्मघाती हल्ले करावे लागतील भागार्थ सेवन आयुष्यभरी संघाच्या क्षेत्ररक्षणाला तडा घ्यावा लागेल आणि निश्चितच 2 चेंडू हातात आहेत मोठा खर्च सामना पाहण्यासाठी ज्याप्रमाणे पहिला क्वार्टर फायनलचा सामना झाला ना त्याचप्रमाणे हा सामना देखील क्रीडारसिकांना अनुभवायला होऊ शकतो का निश्चितच शंका आहे शेवटचा चेंडू निश्चितच सामना चालू होतोय 18 चेंडू 13 धावांची आवश्यकता पहिला चेंडू रिजनमध्ये पहिल्या चेंडूवर एकही धाव येतो सुरुवात झाली 13 धावांच्या पाठलागाची निश्चितच एनपीआर पाठ संघनायक कृपा त्वरित आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी आणि सोहन तुझे स्पोर्ट्स संघनायक आपण देखील त्वरित नाणेफेकीसाठी यायचं लास्ट कॉल असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना यावेळी फसवलंय निश्चितच निर्भय गेला निर्भय गणना होते ड्रॉप डिलिव्हरी आणि निश्चितच चेंडू जेवढे निर्भय येतील ना तसं त्याचा प्रेशर वाढत जाईल मात्र त्या प्रेशरमध्ये विकेट घेणं देखील तितकंच महत्वाचं असेल कारण जर हे दोन्ही खेळाडू मैदानात राहिले ना पाहायला देखील नक्कीच शेवटच्या 6 चेंडूमध्ये 13 धावांची जरी क्षमता आहे युवा जरी असलेला तरी गुणवत्ता आहे इतिहास रचण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे ती क्षमता मैदानावर नक्कीच ऐतिहासिक मैदानावर दाखवतात 5 चेंडू झाले 4 धावा धाव फलकावर शेवटचा चेंडू बाकी असेल शेवटच्या चेंडूवर येतोय मॅचचा हिरो येतो निश्चितच मयूर पाहायला मिळतो ज्याने त्या प्री क्वार्टर फायनल मध्ये भूमी दिलासचा विजय हरेश्वरी संघाला प्रोत्साहन आलाय निश्चितच 8 धावा झाल्यात म्हणजे 12 चेंडू मध्ये केवळ 5 धावांच्या
सर्वजण कुठेतरी दस्तक देतो भागार कष्टदान माडेश्वरी संघ सेमी फायनल पासून फक्त 5 पावलं दूर आहे सेमी फायनलचा सामना करतो माडेश्वरी संघाचा यशवंतराव अमृतकडे पाहायला मिळतं पाहायला मिळतो आणि दुसरीकडे जर भूमिकेकडे नजर गेला ना तर ते आक्रमकपणा पाहायला मिळतो निश्चितच हा दोघांचा ताळमेळ आणि हा ताळमेळ कुठेतरी उपयोगी ठरतो भागार कष्टदान माडेश्वरी संघासाठी निश्चितच चेंडू टच दिला मात्र 4 धावांचे तब्बल 10 चेंडूचा हे शिल्लक पुन्हा एकदा दाखले निश्चितच थोडासा प्रेशर आला असेल अमृतेश्वर देखील बाउंड्री नाही ना विजय सावंत सर यांच्या शुभेच्छे होणाऱ्या पुढच्या वर्ल्ड फायनलची नाणेफेक केली जाईल शहीद स्पोर्ट्स विपक्ष असेल सुपर ओव्हरचा सामना झाला होता त्यावेळी देखील पप्पू गावडे यांच्याकडून ते उद्गार आले होते केवळ एका शॉटचा सामना हा सामना देखील 8 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे मात्र पप्पू गावडे देखील हा करत आहेत यावेळी देखील चेंडू जर भाग असून जायचा चेंडू जर एक ओव्हर मात्र दहा धावा धावफलकावर झाल्या आणि निश्चितच एक धाव आली आणि हे ट्रिपल आहे मात्र हे समीकरण आता कुठेतरी पार केलं जाणं गरजेचं आहे शेवटच्या 6 चेंडूंवर जर थांबते 4 धावांची निश्चितच हल्ली आहे पहिला चेंडू जातोय सुपर किंग 13 धावांचा टार्गेट देखील शेवटच्या षटकापर्यंत होत गेले दरम्यानच्या चेंडूवर धावांचे आता मात्र कुठेतरी चमकदारी दाखवते संयम दाखवतोय निश्चितच राही म्हणत 5 चेंडू 3 धावा जमवणं गरजेचं आहे 5 चेंडूंचं खेळ आणि 3 धावांचं अंतर 3 धावांचं अंतर आहे सेमी फायनल पासून मात्र त्या 5 चेंडूमध्ये जमवलं जाईल का हा देखील एक प्रश्न आहे शेवटचे 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता निश्चितच म्हणून सेपास केलंय पुन्हा एकदा 5च्या शेतात जातोय एकेरी धावेसाठी दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय मयूरपासून जर मयूरचं जर बॅटला चांगल्या प्रकारे कनेक्शन झालं ना तर संतांशिवाय षटकारच पाहायला मिळेल पुन्हा एकदा एक धाव आता मात्र शेवटची एक धाव बाकी असेल 3 चेंडूंसाठी एका धावांची औपचारिकता बाकी असेल धावाचं खेळ मालिकेवरील सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी निश्चितच ही चेंडूवर झाला चेंडू आणि या चेंडूवर दुसरा सेमीफायनल असतात गोलंदाजाला चेंडू विचारला